माझ्या मुलीला गाय वासरू खूप आवडायचं असं म्हणत हातात मुलीचा फ्रॉक पकडून गेले 2 दिवस नसरापूर प्रकरणातल्या मुलीचे आई वडील सतत रडतायत, मागणी करतायत फाशीची. कुणाच्या? तर नराधम भीमराव कांबळेच्या. हाच भीमराव नसरापूर प्रकरणातला आरोपी. मुलीसोबत झालेल्या त्या गंभीर घटनेचा तपास सध्या SIT करतेय. या तपासात भीमराव कांबळेचे एक एक गुन्हे समोर यायला लागलेत. 1998 ला 60 वर्षांची वृद्ध महिला, तर 2015 साली त्याची सख्खी पुतणी अशा कित्येक महिला त्याच्या विकृत वृत्तीच्या शिकार झाल्या होत्या. भीमराव कुणालाच सोडत नव्हता. पण नसरापूरमध्ये त्यानं जो प्रकार केला तो क्रूरतेचा अंत होता. गाठी शेव खाऊ घालून वासरू दाखवण्याच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन केलेल्या कृत्याचा तपशील समोर यायला लागलाय. पीडितेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्या ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या अत्यंत धक्कादायक आहेत. त्यासोबतच आरोपी भीमरावची बायको आणि मुलाने मीडिया समोर येत भीमरावला फाशी द्या अशी मागणी केली आहे. नेमकं मुलीच्या पोस्टमॉर्टम मध्ये काय आहे, भीमरावच्या कुटुंबाचं म्हणणं काय, सगळ्या अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. भोर तालुक्यातल्या नसरापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेने पीडितेला गाठी शेव खाऊ घालून गायीचं वासरू दाखवण्याचं आमिष दाखवून एका गोठ्यात नेलं. तिथे तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो तिथून फरार झाला. या प्रकरणात कोपऱ्यावर असलेल्या CCTV फुटेजमुळे पोलिसांना आरोपीचा आणि पीडितेच्या मृतदेहाचा सुगावा लागला. त्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलं. नंतर मुलीचा मृतदेह तसाच ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून नातेवाईक आणि इतर लोकांनी पुण्याच्या नवले ब्रिज परिसरात मोठा रास्ता रोको केला. पण पोलिसांनी समजूत काढून त्यांना बाजूला केलं आणि त्यानंतर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अंत्यसंस्काराच्या आधी 2 मेच्या संध्याकाळी पुण्याच्या ससून रुग्णालयात रिजनल फॉरेन्सिक एक्सपर्ट्सने मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. ही पूर्ण प्रक्रिया गोपनीय पद्धतीनं आणि इन कॅमेरामध्ये पार पडली. यानंतर 3 मेला फॉरेन्सिक डिपार्टमेंटने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यात मुलीच्या मृत्यूपूर्वी तिच्यासोबत काय काय झालं, तिच्या मृत्यूचं कारण काय होतं याचे डिटेल्स मेन्शन करण्यात आले आहेत. मुलीच्या PM रिपोर्ट मधून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार PM रिपोर्ट मध्ये सांगितलंय की पीडितेच्या तोंडात सॉक्स कोंबलेला होता. तिच्या पूर्ण शरीरावर जखमा आणि मारहाणीचे वळ आढळले. पण जास्त जखमा या छातीवर झाल्या होत्या. डोक्यात अनेक वेळा दगड घातल्यानं डोक्याचा पूर्ण भाग रक्ताळला होता. मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार तोंडात सॉक्सचा बोळा घातल्यानं मुलीला श्वास घ्यायला त्रास होऊन ॲक्सफिक्सिया म्हणजे गुदमरल्याची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असावा अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिल्याचं माध्यमांनी सांगितलं. भीमरावने ते घृणास्पद कृत्य करताना पीडितेने बचावासाठी आरडाओरडा करू नये म्हणून तिला मारहाण केली असावी, तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात सॉक्स कोंबला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणात पुढच्या तपासासाठी आवश्यक नमुने रिजनल ज्युडिशियल सायंटिस्टच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. तो रिपोर्ट आल्यानंतरच मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल असं सांगितलं जात आहे. बरं, या सगळ्या प्रकरणात धक्कादायक गोष्ट म्हणजे 3 तारखेला आरोपी भीमरावला कोर्टासमोर हजर केल्यावर न्यायाधीशांनी त्याला ज्या गुन्ह्यात अटक केली आहे त्याबद्दल कल्पना आहे का असं विचारलं. त्यावेळी हा एक किरकोळ मारामारीचा गुन्हा असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे त्याला केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाहीये हे सरळ सरळ समोर येतं. दुसरीकडे त्याच वेळी पोलिसांनी केलेली एक मोठी चूक कोर्टाच्या लक्षात आली होती. आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयासमोर हजर करताना पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये त्याने आधी केलेले गुन्हे मेन्शन केलेले नव्हते. या केसला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आधीचे गुन्हे मेन्शन करणं महत्त्वाचं होतं. म्हणून न्यायालयाने या चुकीसाठी पोलिसांना झापलं आणि रिमांड कॉपीमध्ये सुधारणा करण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. त्या 15 मिनिटांमध्ये पोलिसांनी भीमरावने केलेले आधीचे गुन्हे मेन्शन केले. पोलिसांनी केलेल्या या कृत्यामुळे पुणे पोलिसांवर सुद्धा लोकांनी संताप व्यक्त केला. नसरापूरच्या प्रकरणात आलेली अजून एक धक्कादायक अपडेट म्हणजे त्याच्या जुन्या गावात राहणाऱ्या महिलेनं माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा भीमराव आधीपासूनच घाणेरड्या वृत्तीचा होता. तो घरात त्याच्याच मुलींवर अनेक वेळा अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा. गावातल्या अनेक महिलांसोबत त्यानं असे घाणेरडे कृत्य केले आहेत. पण बदनामीच्या भीतीने त्या महिलांनी कुणालाच सांगितलं नाही.
त्याची वासना पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही वयाच्या महिलेला शिकार बनवायचा. त्याच्या याच प्रवृत्तीला कंटाळून आम्ही त्याला परिवारासहित गावातून हाकलून दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. या सगळ्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम आरोपी भीमरावच्या कुटुंबाकडे गेले. त्यावेळी त्याच्या बायकोने आणि मुलाने भीमरावशी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा काहीच संबंध नसल्याचं सांगितलं. त्याची बायको म्हणाली की 2015 मध्ये त्यानं माझ्या सख्या चुलत बहिणीसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यानंतर आम्ही त्याच्यासोबत संबंध तोडले, त्याला घराबाहेर हाकलून लावलं. आता त्याने जे कृत्य केलं आहे त्याला सरकारने कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. ज्या ठिकाणी त्यानं त्या मुलीवर अत्याचार केला त्याच ठिकाणी नेऊन त्याला ठेचून मारावं, तिथेच त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भीमरावचा मुलगा आणि त्याच्या बायकोने केली आहे. तसंच त्याला मारल्यानंतर आम्हाला त्याचा मृतदेह देऊ नये किंवा त्याबद्दल काहीच माहिती देऊ नये असंही म्हणालेत. त्याची बायको त्याला प्रत्येक गुन्ह्यातून वाचवते असा आरोप भीमरावच्या पीडित पुतणीने केला होता. शिवाय त्याचा मुलगाही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं बोललं जात होतं. पण त्या दोघांनीही सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचा मुलगा म्हणाला की त्याच्या अशा कृत्यांमुळे आम्हाला चूक नसतानाही खूप त्रास होतोय. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्म घेतला. दुसरीकडे त्याच्या बायकोने सांगितलं की भीमराव आणि तिला 7 मुली आहेत आणि एक मुलगा असून त्यांची 21 नातवंड आहेत. जो माणूस स्वतः 7 मुलींचा बाप आहे तोच एका मुलीवर अशा विकृतीने वागतो, ही गोष्ट संताप आणणारी आहे. आता या सगळ्या प्रकरणात पोस्टमॉर्टमचा फायनल रिपोर्ट येईपर्यंत बाकीचे पुरावे गोळा करून पोलिसांकडून 15 दिवसांच्या आत सबळ चार्जशीट कोर्टात दाखल केली जाणार आहे. आरोपी भीमरावची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवणं सुरू आहे. परिसरात असलेले बाकी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार आहे. ज्युडिशियल टर्म मध्ये हॅबिच्युअल ऑफेंडर हा एक प्रकार असतो. यात एक आरोपी एकाच प्रकाराचा गुन्हा वारंवार करतो. आरोपी भीमराव कांबळे याच प्रकारात मोडतो. म्हणून आता त्याला कठोरात कठोर म्हणजेच मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे. पण त्याला जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाहीये. उलट मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या काळीच पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्यानंतर ही मागणी अजून जोर धरण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सोमवारी रात्री पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या पीडित मुलीच्या घरी गेले होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी अमितेश कुमार यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. हातात मुलीचा फ्रॉक घेऊन तिला गाय वासरू खूप आवडायचे असं म्हणत ते रडत होते. 2 दिवसांपासून मुलीच्या आई वडिलांनी जेवण केलं नाहीये. यावेळी अमितेश कुमार यांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याची विनंती केली. पण मुलगी गमावलेल्या त्या बापाला न्यायाशिवाय काहीच सुचत नाहीये. येत्या 2-3 दिवसात पोस्टमॉर्टमचा फायनल रिपोर्ट समोर येईल, ज्यात मुलीसोबत मृत्यूच्या आधी काय काय झालं आणि तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. दरम्यान भीमराव कांबळे प्रकरणात सुरू असलेल्या तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि विसरू नका.